श्री स्वामी समर्थ. चप्पल घालून स्वयंपाक करणाऱ्या महिलांनी ही माहिती एकदा नक्की बघा. आजकालच्या मुली तळपाय खराब होऊ नये, तळपायाला घाण लागू नये म्हणून घरात चप्पल वापरतात. स्वयंपाकघरात अन्नपूर्णा माता निवास करते. तेथे आपण भगवंतांचा प्रसाद बनवतो. अशा जागी चप्पल घेऊन जाणे योग्य आहे का? आजकाल तर घरातली चप्पल वेगवेगळ्या प्रकारचा असल्या तरी शेवटी चप्पल ती चप्पलच असते. ती बाहेरच शोभून दिसेल, घरात तिची जागा नाही. आपल्या मंदिराचे पावित्र्य राखण्याचे काम आपण करत असतो. आपण स्वतः जर आपल्या घराचे पावित्र्य नष्ट करू लागलो तर देवी लक्ष्मी, देवी अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होणार नाहीत का? तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. पायातली चप्पल जर सारखी सारखी तुटत असेल आणि दरवेळेस दुरुस्त करून सुद्धा ती सारखी तुटत असेल, तसेच कमरेखाली नेसली जाणारे वस्त्र पॅन्ट फाटत असेल तर समजावे की शनिदेवांची वाईट कृपादृष्टी आपल्यावर पडलेली आहे. परंतु आजकाल तर फॅशनच्या नावाखाली मांड्यांवर फाटलेले कपडे घातले जातात. असे व्यक्ती स्वतःहून आपल्या मागे शनिदेवाची दृष्टी लावून घेतात. पूर्वीच्या काळी कपडे फाटले तर तेच कपडे शिवून घातले जायचे, परंतु आता फाटलेले कपडेच दुकानातून खरेदी केले जातात. ज्यावेळी घरांमध्ये चप्पल घालून प्रवेश करता त्यावेळी घरामध्ये दारिद्र्य, नकारात्मक विचार प्रवेश करतात. आणि या सर्वांनी जर घरामध्ये प्रवेश केला तर घरांमधील सुख, वैभव, संपत्ती, अन्नपूर्णा देवी, माता लक्ष्मी हे घरातून बाहेर पडतात. मग विचार करा, आपल्याला काय हवे आहे? आपल्याला थंडी लागू नये, पायांना त्रास होऊ नये यासाठी आपण घरामध्ये चप्पल वापरतो. पण घरामध्ये चप्पल आली तर घरामध्ये रोग, आजार पण वाढते. आपण स्वतःहून घरामध्ये चप्पल घालून रोग, दारिद्र्य कशाला आणायची? जर आपण स्वयंपाक घरामध्ये चप्पल घालून प्रवेश करू त्यावेळी माता अन्नपूर्णा सुद्धा आपल्यावर रागवते आणि परिणामी आपल्याला अनेक समस्यांना भविष्यात सामोरे जावे लागते. जर तुमचे पाय अस्वच्छ होऊ नये असे जर वाटत असेल तर तुम्ही वेगवेगळ्या युक्त्या करून आपले घर स्वच्छ ठेवू शकता, जेणेकरून तुमच्या पायाला कोणत्याही प्रकारची धूळ लागणार नाही. तसेच या निमित्ताने आपले घर स्वच्छ करून लादी पुसून सुद्धा आपण आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करू शकता. या सर्व गोष्टीमुळे तुम्हाला नकारात्मक ऊर्जापेक्षा सकारात्मक ऊर्जा जास्त मिळू शकते. श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.